नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. दिल्लीमधील मेदांता रुग्णालयाबाहेर विरोधी पक्षातील खासदारांच्या शिष्टमंडळानं ठिय्या आंदोलन केलं. सोनम वांगचुक यांनी आपलं आमरण उपोषण सोडावं आणि त्यांना भेटू द्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी भेटण्याची परवानगी नाकारल्यानंतर वांगचुक यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांना 54 खासदारांच्या सह्यांचं पत्र देऊन वांगचुक यांना उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील खासदारांनी ही विनंती केली आहे. ये मैडम, ये 54 एमपीज की रिक्वेस्ट है सोनम वांगचुक जी के हेल्थ को देखते हुए कि उनको अपना समाप्त कर देना चाहिए। वो इस देश के करोड़ों नौजवानों के लिए त्याग किया है, अपना प्रोटेस्ट वो जारी रखें, लेकिन अपना आमरण अनशन समाप्त कर लें, क्योंकि उनका जीवन इस देश के लिए, युवाओं के लिए, हम सब के लिए बहुत महत्वपूर्ण है। और जो उनका मुद्दा है उसको हम लोग सड़क से लेकर सदन तक उठाएंगे। और हम सिर्फ मिलकर अपील करना चाहते हैं। हम कोई अराजक तत्व नहीं है, कोई आतंकवादी नहीं है, और वो पुलिस के जो अधिकारी हैं जिस तरह के व्यवहार कर रहे हैं, शायद उनको अपनी लिमिट नहीं पता है और सांसदों का अधिकार नहीं पता है, वो इस तरह व्यवहार कर रहे हैं। अब हमसे बोल रहे हैं कि आप परमिशन बताइए, उनके पास कहाँ परमिशन है कि हमको मना किया गया है। अगर किसी को अपील करना कि आपकी जिंदगी इस देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, हम चाहते हैं कि आप अपना अनशन तोड़ दें, अपराध हो गया इस देश में, तो हमें तो लग रहा है सरकार खुद ही साजिश कर रही है कहीं उनको मार न दे। व्यक्ति से मिलने की छूट होनी चाहिए, और हॉस्पिटल है, ये कोई सरकारी दफ्तर भी नहीं है कि यहाँ नहीं आना है। हम लोगों ने साइन भी किया। सोनम वांगचुक एक महान आंदोलनकारी जो लगातार छात्रों की आवाज बन रहे हैं, उनकी आवाज उठा रहे हैं। अगर वो अनशन पर है, हमें उनके स्वास्थ्य की चिंता है, हम लोग चाहते हैं उनसे मिले, उनको अनशन तोड़ने की बात करें। सरकार से बात कर रहे हैं हम लोग लगातार की वो वार्ता करके जो छात्रों की जो मांग है उसे पूरी करें। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही पक्ष कारभार करतायत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्य आणि केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेईल असंही ते म्हणाले. पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू. काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील. फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींना घातपात करायचा होता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. ज्या ठिकाणी राहुल गांधींनी आंदोलन केलं ते ठिकाण चुकीचं होतं असं शिंदे म्हणाले. हे तर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून. म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? प्रधान निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं आणि त्यावरून एकनाथ शिंदेंनी ही टीका केली आहे. राहुल गांधींच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदे यांनी हा निशाणा साधलेला आहे. राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते ठिकाण चुकीचं होतं असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये दादर स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमले होते, विद्यार्थी जमले होते आणि त्यांच्याकडून इथं घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय. सध्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे
आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये दादर या ठिकाणी स्टेशनच्या बाहेर अशा पद्धतीनं घोषणाबाजी करण्यात आली.